तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो काही हप्त्याचा वाटप आहे जुलै महिन्याचा 25वा हप्ता 1500 रुपये कधी येईल, कधी वितरण सुरू होईल, कधी 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होईल, या गोष्टीची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहतात आणि अपडेट घेण्यासाठी सोशल मीडियावर, युट्यूबवर व्हिडिओ पाहतात. त्यामुळे त्यांना माहित होती की आज वाटप होईल की नाही, वाटप सुरू झालं की नाही, नेमका काय प्रॉब्लेम आहे, जीआर आला की नाही, या सर्व अपडेट त्या बहिणींना मिळत असतात. त्यामुळे आज वाटपाचे जे काही व्हिडिओ आहे ते खूप जास्त व्हायरल होत आहे. पण अशा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये बघा, अशा प्रकारचे कमेंट सुद्धा येत आहेत. अशा प्रकारचे कमेंट येतं, या ठिकाणी सांगितलं जातं की पैसे आले, 1500 आले, आजच आले. अशा प्रकारचे खोट्या कमेंट, सर्व खोट्या कमेंट आहे आणि हे सर्व लाडके भाऊ आहे. या कमेंट करणाऱ्या लाडक्या बहिणी नाहीत. हे सर्व बघा, नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. सर्व लाडके भाऊ आहे हे खोट्या कमेंट करतात, लाडक्या बहिणींना कमेंट करून मूर्खात काढतात. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की अशा प्रकारच्या खोट्या कमेंट करू नका. ज्या दिवशी वितरण सुरू होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह कमेंट येतात आणि सोशल मीडियावर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ सुद्धा उपलब्ध केला जातो वाटप सुरू झाल्याचा. पण अजूनपर्यंत वाटप सुरू झालं नाही, त्यामुळे अशा प्रकारे खोट्या कमेंट कुणीच करू नका. आणि बघा, स्पष्ट आहे की अजूनही वाटप सुरू झालेला नाही. आज 18 तारीख होती. आज आपण दिवसभर वाट पाहिली की 1500 रुपये आज तरी कमीत कमी लाडक्या बहिणींना येईल, पण आजही कोणत्याच जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही. 1500 कोणालाच आलेली नाही. पण तो सोबतच जो काही जीआरचा मुद्दा होता, 12 तारखेला आलेला जीआर जो आहे तो डिलीट झालेला आहे, तो पोर्टलवरून डिलीट झालेला आहे. त्यामुळे कदाचित या वाटपावर परिणाम झालेला आहे. बघा, कालचा आणि आजचा दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जो काही जीआर आलेला होता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा, तो डिलीट झालेला आहे. पोर्टलवरून शासनाने डिलीट केलेला आहे आणि कॅन्सल केलेला आहे. कदाचित त्याच जीआरचा परिणाम या वाटपावर झालेला असावा. आणि जर कदाचित जीआर डिलीट झाला नसता तर आपण विचार केला असता की तांत्रिक प्रक्रिया सुरू असेल, तांत्रिक नसल्यामुळे वाटप झालं नसेल. पण हे क्लिअर आहे की जीआर डिलीट झाल्यामुळे जो आहे तो हा वाटप थांबलेला आहे. हा वाटप थांबलेला आहे, पण वाटप हा होणार. त्यामुळे वाटप नेमका कधी होणार, किंवा मग जीआर का डिलीट झाला, किंवा मग रक्षाबंधनानिमित्त शासनाचा काही प्लॅन आहे का जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र देण्यासाठी, अशा प्रकारे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कमीत कमी अपडेट द्यायला पाहिजे. मंत्री आदित्यताई तटकरे यांनी तर कमीत कमी अपडेट द्यायला पाहिजे, किंवा मग नवीन जीआर तरी प्रसिद्ध करावा. नवीन जीआर प्रसिद्ध करून त्यामध्ये स्पष्ट माहिती द्यावी किंवा कोणत्या महिन्याच्या वाटपासाठी आता नवीन जीआर येणार आहे. कारण जुना जीआर डिलीट झाला याचा अर्थ तो कॅन्सल सुद्धा झालेला आहे. असं नाही की मग जीआर डिलीटच झाला तर मग इकडे वाटप सुद्धा सुरू होईल, असं होऊ शकत नाही. जो निर्णय कॅन्सल तो कॅन्सल. तो महिला व बाल विकास विभागाच्या खात्यात जर ते पैसे जमा झाले असेल तर ते पैसे परत सामाजिक न्याय विशेष विभागाला परत जाईल, त्याचा वाटप होणार नाही. पण शासनाचा प्लॅनिंग असू शकतो, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हा जीआर, एक जीआर कॅन्सल करून 2 हप्ते वाटपाचा, जुलै ऑगस्ट हप्ते वाटपाचा एकच जीआर काढायचा आणि त्यामध्ये दोन्ही हप्त्याच्या वाटपासाठी निधी मंजूर करून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या आधी पैसे जमा करायचे. अशा प्रकारचा शासनाचा निर्णय असेल तर याबद्दल ऑफिशियली पत्रकार परिषद घेऊन महिला व बालविकास मंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी अपडेट द्यायला पाहिजे. किंवा मग लवकरात लवकर हा जो काही जुलै महिन्याचा वाटप त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे 8 दिवसापासून, तो तरी वाटप पूर्ण करावा. आणि त्यानंतर जर शासनाचा काही प्लॅन असेल की रक्षाबंधनानंतर वाटप करायचा, तर तो वाटप सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावा. पण जो काही वाटप थांबून ठेवलेला आहे, जो वाटप पेंडिंग आहे, ज्या वाटपाची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे, तो वाटप लवकरात लवकर शासनाने पूर्ण करायला पाहिजे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला पाहिजे. याबद्दल काहीतरी आधिकारिक अपडेट अधिकाऱ्याकडून किंवा महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून आली पाहिजे.